नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी जिल्ह्यातील 7 नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणुकीसाठी मैदानात असलेल्या सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं दिनांक 2 डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार दिनांक 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी ही न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली असून ही मतमोजणी सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे उमेदवारांचा जीव आता खऱ्या अर्थाने टांगणीला लागला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि जिंतूर या ठिकाणी महिला आणि पुरुषांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. त्यामुळे दुपारी 3:30 पर्यंत एकूण सरासरी 52.98% मतदान झालं. मतमोजणीच्या अंतिम वेळी म्हणजे 5:30 वाजता सरासरी 60% मतदान होण्याचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्यातील 7ही नगर परिषदांसाठी सकाळी 7:30 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी 9:30 पर्यंत एकूण 9.60% मतदान झालं. यात सर्वाधिक म्हणजे 13% मतदान जिंतूर येथे झालं. त्यापाठोपाठ पाथरी येथे 11.22% मतदान झालं. सकाळच्या वेळी महिला तसेच पुरुषांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात विशेषतः महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मुस्लिम समाजाच्या महिलांनीही यावेळी आपला हक्क बजावल्याचं यावेळी दिसून आलं. दुपारी 11:30 पर्यंत मतदानाची टक्केवारी 22.56 अशी झाली. यावेळी जिंतूर येथे 27.89% तर पाथरी नगर परिषदेसाठी 26.63% मतदानाची टक्केवारी नोंद करण्यात आली. दुपारनंतर सर्व ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा या दिसून आल्या. यात दिव्यांग तसेच ज्येष्ठांनी आपल्या कुटुंबियांच्या सोबतीनं मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 3:30 पर्यंत एकूण सरासरी 52.98% मतदान झालं. यात पूर्णा येथे 47.2, गंगाखेड 48.3, सेलू येथे 51.37, पाथरी 58.65, मानवत 49.3, जिंतूर या ठिकाणी 58.28% आणि सोनपेठ येथे सर्वाधिक म्हणजे 62.45% असं एकूण परभणी जिल्ह्यात सरासरी 52.98% मतदान झालं. दरम्यान जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मानवत, पाथरी येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी मानवत येथील ITI आणि शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार महाविद्यालयातील मतदान केंद्रांना भेटी दिली. त्यानंतर त्यांनी पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पाथरी येथील मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. पाथरी नगर परिषद निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक राजेश काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार या प्रसंगी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सेलू शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिली. यावेळी निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, निवडणूक सूक्ष्म निरीक्षक अनुप देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शिवाजी मगर, तुकाराम कदम, गटविकास अधिकारी उदय जाधव तसेच गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांची उपस्थिती होती. गंगाखेड येथील नगर परिषद निवडणुकीसाठी महिला सखी मदत केंद्र स्थापन करण्यात आलं. या ठिकाणी कार्य केलेल्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांद्वारे येथील महिलांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉक्टर प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सखी मंचमधील महिलांचे अभिनंदन केलं. मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगानं 2 डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली आहे.
ही मतमोजणी आता सुधारित कार्यक्रमानुसार नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या या आदेशामुळे मतपेटीत भवितव्य बंद असलेल्या सर्वच उमेदवारांचा जीव आता टांगणीला लागला असून हृदयाची धगधग ही चांगली वाढणार आहे. त्यामुळे तब्बल 18 दिवसा निकालाची प्रतीक्षा या सर्वांना करावी लागणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.